महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सचिन परशुराम गुट्टे। परभणी जिल्ह्यातील ते मूळचे रहिवासी होते, तर त्यांचे बालपण हे परभणी शहरामध्येच गेलेले आहे। सर्वसाधारण परिस्थितीमधून ते मन लावून शिकले आणि यशस्वी झालेले आहेत। आईवडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेली वाटचाल ही अत्यंत लक्षवेधक आणि गौरवाची आहे। जिद्द, मेहनत आणि चिकाटीने ते पुढे शिक्षण घेत राहिले आणि बघता बघता चांगल्या कॉलेजमधून डॉक्टर झाले। पुढे मग मुंबईमध्ये जे हॉस्पिटलला त्यांनी काही काळ सेवा केली आणि उत्कृष्ट कार्य करून आपले नाव केले। त्यानंतर काही काळानंतर त्यांनी मग छत्रपती संभाजीनगरमध्ये साई न्यूरोसिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी केली। एस टी कार्यशाळेच्या जवळ छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉस्पिटल सुरू केले आणि या माध्यमातून त्यांनी आरोग्य सेवा सुरू केली। आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे नाव आहे। सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीमधून ते पुढे आलेले असल्यामुळे गोरगरिबांच्या आरोग्याची ते पैसे असले नसले तरीही काळजी घेतात। त्यांच्या या सामाजिक कार्याची लोकांमधून तोंड भरून प्रशंसा होत असते। छत्रपती संभाजीनगर बरोबरच आपल्या भागातील लोकांची सेवा घडावी म्हणून परभणी आणि हिंगोलीमध्ये देखील व्हिजिटला जातात। म्हणून अशा या ज्ञानवंत, गुणवंत आणि कीर्तिवंत व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर सचिन गुट्टे यांच्या आजवरच्या या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। मी डॉक्टर सचिन परशुराम गुट्टे, मी सध्या न्यूरोसर्जन म्हणून संभाजीनगर येथे कार्यरत आहे। माझं जे आई आहेत शांता गुट्टे आणि वडील परशुराम गुट्टे यांनी मला घडवलं आणि मी आज न्यूरोसर्जन झालो। फार मोठ्या मोजणे इतके न्यूरोसर्जन्स आहेत आज मराठवाड्यामध्ये। माझ्या या शिक्षणामध्ये किंवा आज मी न्यूरोसर्जन होण्यामागे माझ्या आईवडिलांचा आणि माझे जे काका आहेत त्यांचा खूप मोठा त्यांचा हातभार आहे। आज संभाजीनगरमध्ये मी गेल्या 8 वर्षापासून इथे कार्यरत आहे आणि मागील 3 वर्षापासून मी स्वतःचं जे आपलं हॉस्पिटल असतं ते चालू केलेलं आहे। हॉस्पिटल सुरू करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की न्यूरोसर्जरी सारख्या सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस रुग्णांना कमीत कमी खर्चामध्ये मिळाव्यात आणि पैशाविना लोकांची ट्रीटमेंट अडू नये, ह्याच उद्देशाने मी हे हॉस्पिटल सुरू केले। आज हॉस्पिटलला 2.5 वर्ष पूर्ण झाली। आम्ही 500वरून अधिक मेंदूच्या आणि 500वरून अधिक मणक्याच्या शस्त्रक्रिया या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडल्या आहेत। लोग ऐसा कहते हैं कि मंजिल उन्हीं को मिलती है जो मंजिल की तलाश में होते हैं, मंजिल ढूंढते हैं। अशा लोकांनाच आपलं ध्येय का बरं मिळत असेल, हा एक भाबडा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो। परंतु जी माणसं अगदी ध्येयवादी असतात, प्रामाणिक असतात आणि जी माणसं आईवडिलांची सेवा करतात त्या लोकांना त्यांचं ध्येय सापडतं। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी साई न्यूरोसिटी येथे कार्यरत असलेले सन्माननीय डॉक्टर सचिन परशुराम गुट्टे यांची मुलाखत आज आम्ही आयोजित केली आहे। या मुलाखतीच्या माध्यमातून आदरणीय डॉक्टर साहेबांचा जो प्रवास आहे तो आपला पाहायचा आहे। कारण माणसं सहज म्हणत नाहीत, ती बनवण्यासाठी आई वडील हे रात्रंदिवस काबाड कष्ट घेतात, प्रामाणिक राहून काबाड कष्ट घेतात आणि मग त्याचं पुण्य लेकरांना मिळतं। डॉक्टर साहेब, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया तिथून, नाही का? अगदी आज छत्रपती संभाजीनगर या महानगरामध्ये साई न्यूरोसिटीच्या माध्यमातून तुमचं नाव आता सगळीकडे गेलेलं आहे। सगळे लोक तुम्हाला ओळखतात आणि खरी गरज आहे ती म्हणजे डॉक्टर साहेब घडले कसे हे ऐकण्याची, पाहण्याची। आम्हाला ऐकायचं आहे की तुमचं बालपण नेमकं कुठं गेलं, तुमचे आईवडील काय करायचे, काय नेमक्या बालपणीच्या काय आठवणी तुमच्या? खरं सांगायचं म्हणजे तर बालपण अगदी एका छोट्याशा घरामध्ये गेलं आहे आमचं। वडील हे पोस्टमध्ये क्लार्क होते, आता ते रिटायर झाले, सध्या माझ्या बरोबरच असतात ते। वडिलांचं असं होतं की म्हणजे माझे आजोबा होते ते शेतकरी होते आणि वडिलांना शिकण्याची खूप इच्छा होती
पण त्या काळामध्ये असं होतं की शिक्षण शिकायचं म्हणजे खूप दूरचा प्रवास असायचा. तर आमच्या वडिलांच्या ज्या शाळा वगैरे होत्या त्या एक मोठी कयाधू नावाची नदी होती. आमचं एक छोटंसं गाव आहे कळमनुरी तालुक्यामध्ये. तर तिथून एक पूर्ण नदी ओलांडून पुढे जावं लागायचं, मध्ये एक दोन ओढे लागायचे आणि डेलीचा हा प्रवास असायचा त्यावेळेला. तर ते प्रवास करत असताना वडिलांनी असं शिक्षण घेतलं. अतिशय खडतर असा प्रवास. कळमनुरी तालुक्यातलं तुमचं गाव नाही का? हो, सालेगाव. सालेगाव या गावचं तुमचं गुट्टे कुटुंब. परशुरामजी गुट्टे तुमचे वडील एक भला माणूस खरं तर, आणि त्यांची प्रचंड इच्छा होती की आपल्याला शिकायचं आहे. पण कधी कधी काय होतं की अडचणी इतक्या वाढतात की त्या अडचणीवर मात करता करता नाकी नऊ आलेले असत नाही का. पण तशाही परिस्थितीत जेमतेम वडिलांनी शिक्षण घेतलं. एक विचार असं वाटतं की लहानपणी तुमच्या बालपणी तुम्ही जे तुमचे वडील पाहिले, म्हणजे त्यांचा संघर्ष पाहिला असेल, ती परिस्थिती पाहिली असेल, काय नेमकी कशी परिस्थिती होती? वडील म्हणजे शेतामध्ये काम करून शिकलेले, म्हणजे दसकटामध्ये पडलेले आहेत, कडवा उचललेला आहे, नांगरावरती बसले आहेत. आणि मी सुद्धा लहान असताना सर्व ह्या गोष्टी केलेल्या आहेत. वडिलांनी ते केल्यानंतर म्हणजे वडिलांची अशी इच्छा होती की आपण पुढं काहीतरी शिकावं. आणि त्यावेळेला काही गायडन्स नव्हतं किंवा कोणाचं काही मार्गदर्शन नव्हतं त्यावेळेला. पण तरीही वडिलांची जिद्द होती की आपण शिकावं. त्या दृष्टीनं मग त्यांनी असं ठरवलं की आता शिक्षणासाठी आपण इथून पुढे जायचं. परंतु आजोबांची परिस्थिती जेमतेम होती, त्यामुळं घरी शेती करून 3 मुलांना शिक्षण द्यायचं तर ते थोडंसं अवघडच होतं. त्यामुळं आजोबांच्या दृष्टीनं असं होतं की बाबा मुलगा लवकरात लवकर कसं नोकरीला लागतो आणि आपल्या गरिबी लवकर कशी दूर होते ह्या दृष्टीने ते विचार करायचे. स्वाभाविक आहे. आता त्यांचं ते दोन्ही माणसं अशी होती की अंतरून पाहून ती पाय पसरायची. अगदी बरोबर. अगदी बाबा आपली परिस्थिती काय, खिशामध्ये काय आहे नेमकं आपल्या, आणि मग त्यानुसार ते विचार करायचे. आणि खरं हुशार माणसं होती ती. शिक्षण जरी कमी असलं तरी ज्ञानी होती, अनुभव होता. सर परिस्थितीमुळे वडिलांना एवढंच काही शिकता आलेलं नाही का. अगदी काबाड कष्ट केले वडिलांनी. अगदी तुम्ही आता उल्लेख केला की दसकट, आताच्या नवीन पिढीला दसकट कळणारच नाही. आणि मग वडिलांना पोटात नोकरी लागली तुमच्या. तर वडिलांचं असं झालं की सुरुवातीला तर वडिलांना खूप शिकायचं होतं. त्यामुळं 10वी पर्यंत वडील तर स्कॉलर होते. शाळेमध्ये नेहमी त्यांचा पहिला दुसरा नंबर द्यायचा क्लासमध्ये. त्यानंतर मग त्यांना इथेच विद्यापीठामध्ये संभाजीनगर येथे त्यांना BSc ला त्यांना ऍडमिशन मिळालं. त्यांना MSc BSc झाले. त्यानंतर MSc ला गेले. त्यानंतर MSc फर्स्ट इयर पर्यंत ते इथे शिकले. पण त्यानंतर घरचं जे प्रेशर होतं सगळ्यांचं की लवकरात लवकर जॉब घ्या म्हणून, आता कुठेतरी तुम्ही हे करा. आणि त्या काळी असं होतं की 10वीच्या बेसिसवरच जॉब मिळायचे सर्वांना त्या काळामध्ये. म्हणजे तो काळ असेल 1970-75-80च्या काळात 10वीच्या बेसिसवर जॉब होते त्यावेळेला. तर त्यांनी 10वीच्या बेसिसवर पोस्ट ऑफिसमध्ये क्लार्कच्या जागा निघाल्या त्यावेळेला. तर मग सर्वांचं असं म्हणणं आलं की ही सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, परमनंट जॉब आहे, तर तुम्ही घेऊन टाका. पण तसं पाहिलं तर क्वालिफिकेशन वडील MSc ला होते त्यावेळेला. आणि आज वडिलांच्या बरोबरचे जेवढे काही त्यांचे मित्र आहेत ते MSc ला प्रोफेसर्स आहेत, मोठ्या मोठ्या ठिकाणी त्यांचे क्लास. परिस्थिती जर चांगली असती, आर्थिक परिस्थिती, इकॉनॉमिक कंडिशन, तर वडील MSc झाले असते. कुठल्याही कॉलेजला आज ते प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले असते नाही का. अगदी असं जे होतं ते चांगल्यासाठी असं म्हणतात आपल्याला, कारण त्याच्यामध्येच आपण समाधान मानलं पाहिजे. सर तुम्ही वडिलाबद्दल बरोबर बोललात नाही का. पण तुमच्या लहानपणी तुमच्या वडिलांनी आणि आईने तुमच्यावरती संस्कार केले, नेमकी जडणघडण परभणी शहरात झाली नाही का. काय तिथल्या आठवणी काय आहेत नेमक्या परभणी शहरात? कसं होतं की लहानपण सुद्धा अगदी आम्ही एका वाड्यामध्ये राहत होतो, चौधरी साहेबांचा वाडा म्हणून परभणीला. एक छोटस घर होतं, अगदी एक रूम आणि दुसरी अर्धी रूम होती. तर त्यामध्ये आम्ही सर्वजण राहत होतो. आणि तिथे राहत असताना आता वडिलांचा पगार अगदी जेमतेम होता. त्या काळामध्ये 500 रुपये पगार होता महिन्याला. तर त्याच्यामध्ये सर्व किराणा ह्या सर्व गोष्टीचं 150 रुपयामध्ये जायचं सर्व. घरी पैसे पाठवावं लागायचे वडिलांना. तर ती सर्व परिस्थिती लहानपणापासूनच बघितली. लहानपणापासून दर म्हणजे दिवाळी सुट्ट्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आम्ही गावाकडे जायचो, मामाकडे जायचं किंवा. तर त्यावेळेची तिथली परिस्थिती बघितल्यानंतर म्हणजे कधी कधी असं वाईट वाटायचं की म्हणजे आजही सर्वजण शेतामध्ये काम करतायत, हे करतायत
आणि वडिलांना जेवढी शिक्षणाची म्हणजे आवड होती तेवढं त्यांना ते मिळालं नाही. पण मग ते सगळं बघितल्यानंतर असं वाटलं की नाही, आपण वडिलांची इच्छा कुठेतरी पूर्ण करावी शिक्षणाची. आणि मग त्यातूनच मी ठरवलं की नाही, आपण चांगलं शिकायचं आणि जे काही अवेलेबल शिक्षण बेस्ट जिथपर्यंत शिकते तिथपर्यंत शिकत जायचं. हा त्यावेळेला मला म्हणजे परिस्थिती बघून मला असं परिस्थिती पाहून तुम्ही खरं तर ठरवलं की आपण शिकलं पाहिजे. एक विचार असं वाटतं साहेब की तुम्ही जसं वडिलाबद्दल बोललात तसंच तुमची आई, त्यांचं नाव काय, त्यांनी तुमच्यावर संस्कार केले नाही का? कारण आईची जी संस्काराची शिदोरी आहे ती मला असं वाटतं की ती अगदी बहुमूल्य असते. ते सांगायचं आईचं नाव माझ्या शांता गुट्टे. त्या अगदी गरीब घराण्यातले. आईचे जे वडील आहेत ते सुद्धा शेतकरीच होते. आईला माझ्या 2 बहिणी आणि 3 भाऊ होते. अशी फार मोठी फॅमिली आहे आणि सर्वच शेतकरी कुटुंबातले होते. तर आईने लहानपणापासूनच, आई सुद्धा त्या काळामध्ये 10वी पर्यंत शिकलेली होती. पण 10वी नंतर मग त्यांनी ते लग्न झालं, त्यानंतर मग शिक्षणाला विश्राम लागला, संसारामध्ये आल्या. पण मग आईची पण अशी इच्छा असायची की मुलांनी शिकावं. मग शिक्षणासाठी आईचं फार डेडिकेशन आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला आठवते, मी जेव्हा 10वी नंतर 11वी 12वीला मी अहमदपूर या ठिकाणी गेलो शिक्षणासाठी. 10वी पर्यंत मी तिथेच एक बालविद्या मंदिर नावाची शाळा होती परभणीमध्ये, तिथे शिक्षण झालं. आणि त्यानंतर 11वी 12वीला मग आईने ठरवलं की नाही, शिक्षणासाठी एकतर मी पहिल्यापासूनच तब्येतीने वीक होतो, तर आईला असं वाटायचं की तब्येत खराब हा शिकला पाहिजे आणि हा शिकला पाहिजे. आणि त्यामुळे मग आईने ठरवलं की मी 2 वर्ष तुझ्या बरोबर येऊन थांबते. म्हणजे 11वी 12वीला मी अहमदपूरला आई तुमच्या बरोबर होते. 2 वर्ष आई माझ्या बरोबर होते. स्वतः 2 टाइम खाणं पिणं करायचं, खाऊ घालायचं, या पद्धतीनं मग हे करायचं. या जगामध्ये जर आपली काळजी कोण घेत असेल तर ते फक्त आई आणि वडील नाही करत. आपलं मूल घडलं पाहिजे, ते उभारलं पाहिजे आणि जगाने त्याला सॅल्यूट केलं पाहिजे, ही भावना आई वडिलांची असते. त्यासाठी त्यांचं समर्पण असतं. अगदी लेकरांकडून आपल्याला काही मिळावं ही अपेक्षा नसते नाही का, तर लेकरांचं भलं व्हावं ही अपेक्षा असते. असं मला एक विचार असं वाटतं की परभणी या गावामध्ये, या शहरामध्ये तुमचं बालपण गेलं, तर त्या काळात तुमचे जे मित्र असतील, मित्रपरिवार, त्या काळातले सण उत्सव असतील, ते काही महत्वाचे क्षण आम्हाला सांगा. त्या काळामध्ये असं होतं की मित्र सर्व माझे जे होते ते साधारणतः माझ्याच म्हणजे परिस्थितीतून पुढे आलेले होते. त्यामुळे सर्वांची परिस्थिती सारखीच होती. म्हणजे इव्हन दिवाळीला वगैरे सुद्धा मिळून असं सोबतच एखाद्या ठिकाणी सगळ्यांची मिळून आम्ही असे फटाके जमा करणे, सगळ्यांनी मिळून ठीक आहे माझ्याकडे हे नाही तुझ्याकडे ते, तर ते तू उडव, हे मी उडवतो, अगदी सगळं मिळून मिसळून चालायचं. लहान फटाके भरपूर आहेत पण कोणी कुणाला उडवायला देत नाही, फक्त पाहायचं फक्त. पण त्यावेळेला एकमेकाला देणे ही भावना होती, कारण एकीचे बळ मिळते फळ नाही. सर तुम्ही तुमची तब्येत आधी तशी विकसित आहे, लहानपणी खूप आज असेल, तर तुम्हाला खेळाची वगैरे आवड होती का? हो, खेळाची आवड होती मला, पण मी असं खूप तितका स्पोर्टी नव्हतो. पण रनिंग करणे, ह्या गोष्टी, लांब उडी मारणे, ह्या गोष्टींची मला थोडीशी आवड होती. शालेय जीवनामध्ये जे गुरुजन भेटले किंवा शालेय जीवनातला तुमचा जो प्रवास आहे, तुमचा अभ्यास असेल, कारण वर्गातल्या आणि बाकड्यावरल्या आठवणी खूप असं नाही त्या आठवणी. शाळेमध्ये त्या काळामध्ये कसं होतं की मला ट्युशन लावणे हा विषय त्यावेळेला नव्हता, कारण वडिलांची तेवढी परिस्थिती नव्हती की ट्युशन लावावी, म्हणजे ट्युशनचा खर्च सहन करेल. तर दर वेळेला काय असायचं की जो काय अभ्यास वगैरे असायचा तो मी स्वतः घरीच करायचो. पण मला अजूनही आठवतं की 10वीला मी स्वतः ते जे म्हणजे दुसरीकडचे पेपर्स वगैरे निघायचे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटचे, त्यावेळेला मी ते स्वतः घरी बसून सॉल्व्ह करायचो, त्याचे आन्सर शीट्स बनवायचो आणि आमचे जे शाळेचे शिक्षक असायचे त्यांना ते नेऊन द्यायचो की सर मी हा पेपर सोडवलेला आहे, तुम्ही मला हा चेक करून द्या. म्हणजे शाळेचे जे एक्झाम्स व्हायच्या त्या गोष्टी वेगळ्याच होत्या. पण हे जे ॲडिशनली मी जे करून घेऊन जायचो उत्तरपत्रिका, शिक्षकांनाही नवल वाटायचं की मुलं शाळेतल्याच परीक्षा देत नाहीत, पळून जायचे. बरेच जण ते त्याच्यात इंटरेस्ट घ्यायचे नाही आणि हा तर शाळेतले पूर्ण एक्झाम दिल्यानंतर बाहेरचे 2-3 पेपर घेऊन यायचा, स्वतः सॉल्व्ह करून माझ्याकडून चेक करून घ्यायचा. तुम्हाला बाकी गोष्टीपेक्षा अभ्यासामध्ये इंटरेस्ट होता नाही का? हो. आणि अभ्यासामधला तुमचा प्रोग्रेस हा खूप चांगला होता खरं तर. सर का असं वाटलं, म्हणजे क्षणभर
की आपण डॉक्टर व्हावं, म्हणजे असं वाटलं होतं का नंतर वाटलं? ऍक्च्युली कसं झालं की खरं पाहिलं तर मला त्यावेळेला तितकी समज नव्हती की डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, काय व्हायचं. मला फक्त त्यावेळेला एवढंच कळायचं की आपल्याला शिकायचं आहे, जेवढं मॅक्झिमम शिकता येईल जेवढं शिकता येईल तेवढं शिकायचं आणि जे वडिलांचे स्वप्न आहेत ते पूर्ण करायचे. तर डॉक्टर आणि इंजिनिअरिंग कडे असं माझं दोन्हीकडे फारसं माँ बाप से बढ़कर इस दुनिया में कोई नहीं. मला असं वाटतं की आई वडिलांपेक्षा या जगामध्ये दुसरं कोणी नाही. तुमचे वडील सन्माननीय परशुराम गुट्टे आणि आई शांतामाई खरं तर भाग्यवान आहेत की असं म्हणतात की पुत्र व्हावा ऐसा गुंडा की ज्याचा तिने लोके झेंडा, नाही का. म्हणजे तात्पर्य काय की की मूल असं व्हावं की ज्याला लोकांनी त्याचं कौतुक करावं, नाही का. आणि असं असेल नंतर आई वडिलांना जगावं वाटतं. खरं तर मला असं वाटतं की तुमच्या आई वडिलांचं जगण्याचं साधन तुम्ही आहात खरं तर, कारण की तुम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करता. म्हणजे आपण श्यामची आई साने गुरुजी बद्दल आपण वाचतो, नाही का, त्यांच्या आईबद्दल वगैरे, किंवा श्रावण बाळ याबद्दलही वाचतो आपण बऱ्यापैकी. पण आधुनिक काळामध्ये सुद्धा श्रावण बाळ आहेत, साने गुरुजी आहेत, हे तुमच्याकडे पाहायला लक्षात येतं खरं तर. सर, म्हणजे तुम्ही आता उल्लेख केला की भरपूर अभ्यास करत होतात, म्हणजे काय व्हायचं हे फिक्स नव्हतं करतो, पण आपल्याला पुढे जायचंय, म्हणजे अधिकारी व्हायचे किंवा काहीतरी मोठा व्हायचे आणि आपल्या आई वडिलांची राष्ट्राची सेवा करायची, हे मात्र क्लिअर होतं, नाही का. मग हा जो प्रवास आहे वैद्यकीय क्षेत्राचा तो नेमका म्हणजे कशा प्रकारे झाला? वैद्यकीय क्षेत्रातल्या प्रवास मला अजून एक कारण होतं की मला असं वाटतं की त्यावेळेला जेव्हा म्हणजे 1990च्या आसपासची गोष्ट असेल, आमच्या गावामध्ये कोणीही डॉक्टर नव्हता त्यावेळेला आणि डॉक्टर भेटायचेच नाही त्यावेळेला कुठे जवळपास. म्हणजे एकदा काय झालं की आजोबांना थोडासा त्रास झाला. आजीला एकदा रक्ताची उलटी झाली होती, त्यावेळेला ट्युबरक्लोसिस असं डायग्नोज झालं होतं. त्यावेळेला मग डॉक्टर घेऊन यायचा होता. मला आठवतं त्यांनी 4 गावं पलीकडे वडील गेले होते त्यावेळेला भर पावसामध्ये आणि डॉक्टरला घेऊन आले होते. ते डॉक्टर म्हणजे कसे होते, त्यांना घेऊन यायचं म्हणजे त्यांना घोड्यावरती बसून घेऊन यावं लागायचं आपल्याला आणि आपल्याला त्यांच्यासोबत चालत यावं लागायचं. थाट पाहायला म्हणजे त्यांना जाऊन 4 गाव पलीकडून घोड्यावर बसून घेऊन आले त्यानंतर. आणि तेही काही असे डॉक्टर नसायचे त्यावेळेला कसं असायचं की ज्यांना थोडंफार काही डॉक्टर सोबत काम केलेले असायचे, कंपाऊंडर वगैरे, तेच डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करायचे त्या काळी. आणि ते त्यांच्यासोबत ते छोटीशी पेटी असायची, आपल्या मेडिसिन द्यायचे, हे द्यायचे. त्यानंतर मग असं वाटलं की अरे आपल्याला कुठं ना कुठं तरी ग्रामीण भागापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, तिथेच सेवा देणे ह्या गोष्टी गरजेचं आहे. आणि त्यावेळेला आमच्या पूर्ण पिढीमध्ये त्यावेळेला कोणी डॉक्टर नव्हतं. तिथून एक थोडीशी प्रेरणा मिळाली की एक डॉक्टर फील्ड कडे आपण जाऊ. तुमच्या गुट्टे फॅमिलीमध्ये कोणी डॉक्टर झालेलं नव्हतं, म्हणजे फक्त माझे काका होते ते एक डॉक्टर त्या काळी झाले, पण अदरवाईज असं कोणी नव्हतं. म्हणजे तुम्हाला वाटलं की अरे डॉक्टरांना एक मान आहे, सन्मान आहे. तसं तर साहेब कोरोनाच्या काळात असेल किंवा आत्ताही असेल की खरं तर डॉक्टर हे देवच आहेत, नाही का. कारण जे जीव वाचवतात ते खरं तर देवच असतात आणि खूप चांगलं क्षेत्र आपण निवडलं, नाही का. सर, वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण कशा प्रकारे यावं असं वाटलं? काही प्रसंग घडतात ज्याच्यामुळे असं वाटतं की आपण विचार करतो की अरे आपण इथं आलं पाहिजे, आपण लोकांची सेवा केली पाहिजे. म्हणजे वैद्यकीय म्हणजे मेडिकलला जर तुमचा नंबर लागला म्हणजे आम्हाला तो क्षण ऐकायचा खरं तर. कारण गरिबाच्या घरामध्ये खरं तर हा आनंद क्षण असतो की मुलगा जेव्हा मेडिकलला लागतो किंवा इंजिनिअरिंगला लागतो, त्या काळात तशी परिस्थिती होती. तर तुमच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही मेडिकलला लागलात MBBS ला, त्यावेळेला जेव्हा पहिल्यांदा न्यूज ऐकली आईने किंवा वडिलांनी, त्यांची प्रतिक्रिया काय होती, त्यांच्या चेहऱ्यावरले भाव काय होते? त्यावेळेला असं झालं की आमच्या वेळेस एंट्रन्स एक्झाम ही फर्स्ट टाइम आली होती महाराष्ट्रामध्ये आणि पहिलीच एक्झाम होती एंट्रन्सची आमच्या वेळेला. तर ती एक्झाम दिल्यानंतर माझा रँक आला. माझे काका शिक्षक होते, त्यांनी ते म्हणजे मार्कशीट घेऊन आले. तर त्यावेळेला मला असं काही फिक्स असं कळायचं नाही, मला MBBS ला जायचं, इंजिनिअरिंग जायचं एवढं माहिती नव्हतं. 2च फील्ड माहिती होतं, एक म्हणजे डॉक्टर व्हायचं किंवा इंजिनियर व्हायचं. तर मी आपलं जीव लावून अभ्यास केला आणि दोन्हीकडे अभ्यास केला होता. म्हणजे माझा जनरल ग्रुप होता त्यावेळेला आणि दोन्ही मार्क्स घेऊन काका आले. तर त्यावेळेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये काहीतरी म्हणजे आमच्या समाजासाठी 30 जागा होत्या आणि माझा रँक 7 होता त्यावेळेला MBBS साठी. तर ते एवढं 100% होतं की MBBS मिळणार आहे. आणि
इंजिनिअरिंग साईडचं पण तसंच होतं. माझा त्यावेळेला इंजिनिअरिंगला MIT ला नंबर लागला होता पुण्याला. म्हणजे तुमच्याकडे दोन्ही वाटा मोकळ्या होत्या आणि दोन्ही चांगले कॉलेजेस, सर्व ह्या गोष्टी होत्या. पण मग नेमकं आता कुठे जायचं हा प्रश्न होता. मेडिकलला जायचं का इंजिनिअरिंगला जायचं. तर मग मी वडिलांनाच विचारलं की मला ह्यातलं कळत नाही, मला दोन्हीकडेही कळत आहे, तुम्ही सांगा. वडील म्हटले बघ इंजिनियर झाला तर जाशील पुढे जॉब करशील, कंपनीत जाशील येऊन, पण डॉक्टर झाला तर तुला समाजाचं काहीतरी जे देणं आहे ते तुला परतफेड करता येईल आणि समाजाला किंवा घरच्यांना सर्वांनाच त्याचा फायदा होतो. समाजसेवा, लोकांची सेवा, सगळ्याच गोष्टी, लोकांबद्दल चांगला भाव असेल तर मला असं वाटतं की चांगले विचार आमच्या मनामध्ये येतात. वडिलांनी विचार केला की इंजिनियर होईल, मोठ्या कंपनीत जॉब पण मिळेल, गव्हर्नमेंट जॉब पण मिळेल, बाहेर पण जॉब मिळतील, म्हणजे बाहेर देशामध्ये पैसा भरपूर मिळेल, परंतु पैसा कमीच मिळावा, परंतु आपल्याला आपल्या माणसामध्ये लोकांची सेवा करता आली पाहिजे. वडिलांनी दिलेला निर्णय योग्य होता खरं तर, आणि तो तुम्ही निर्णय सार्थकी लावला खरं तर. सर, वैद्यकीय क्षेत्रामध्ये येऊन आज किती वर्ष झाले आणि आम्हाला हा प्रवास ऐकायचा? तसं 1999 साली मी MBBS फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं. MBBS झाल्यानंतर 2005 साली माझी इंटर्नशिप पूर्ण झाली. तसं 2005 नंतर मग मी ठरवलं की आता याच्या पुढे काय शिक्षण असतं, तर त्यानं PG पोस्ट ग्रॅज्युएशन, तर MS सर्जरी यामध्ये माझा परत नंबर लागला. मी एंट्रन्स एक्झामचा अभ्यास केला. आता त्या काळी तर असं होतं की सर्व मुलं जे असतात ते इंटर्नशिप सोडून देऊन तो वेळ वाचून अभ्यास करून पुढे PG ला लागायचे. परंतु मी असं ठरवलं की नाही, आपल्याला हे सोडून इंटर्नशिप सोडून आपल्याला अभ्यास नाही करायचा, आपल्याला पूर्ण इंटर्नशिप कम्प्लीट सिन्सिअरली करायची. म्हणून मी त्यावेळेला जेवढे काही MBBS चे डिपार्टमेंट होते, गायडलाईन डिपार्टमेंट असेल, PSM डिपार्टमेंट असेल, मेडिसिन, सर्जरी, पेडियाट्रिक्स, तर ह्या सर्व डिपार्टमेंटमध्ये जे 1-2 महिन्याची पोस्टिंग असते किंवा कॅज्युअलिटी असते ती मी अगदी सिन्सिअरली केली. 1 वर्ष मी ठरवलं की या काळात अभ्यास नाही करायचा, आपल्याला ह्या काळामध्ये आपल्याला नॉलेज घ्यायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे. तर त्याचा एक फायदा असा झाला की आता आज आम्ही बघतो प्रॅक्टिसमध्ये, आता मला प्रॅक्टिसमध्ये येऊन बरेच वर्ष झाले इथे, म्हणजे संभाजीनगरमध्येच जवळपास 8 ते 10 वर्ष झाले. आज भले मी डॉक्टर बघतो ते MBBS, MS, MC होतात, पण ते अगदी कॉमन सेन्स, म्हणजे जो सर्जन आहे त्याला अगदी पेडियाट्रिक्सचं किंवा त्याला म्हटलं तू एक डिलिव्हरी कंडक्ट कर तर तो नाही करू शकणार, कारण त्यांनी त्याच्या करिक्युलम मध्ये, त्याच्या इंटर्नशिप मध्ये तो सगळं सोडून त्यांनी अभ्यास केलेला असतो. म्हणजे इंटर्नशिप मध्ये 2 तास जायचं, घरी आलं की आपला अभ्यासाला लागायचं, एंट्रन्सच्या काय तर PG मिळवायचं. म्हणून क्रिकेटमध्ये जसे काही खेळाडू ऑलराऊंडर असतात की जे चांगले उत्तम फिल्डर असतात, बॉलर असतात, बॅट्समन असतात, नाही का? मला असं वाटतं की तुम्ही ऑलराऊंडर आहात, म्हणजे मला सगळ्याच गोष्टीचं नॉलेज आहे आणि हे असणं फार गरजेचं असतं. येस. तर 2005 साली इंटर्नशिप पूर्ण झाली. मग इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर असा एक जेमतेम रँक आला माझा. त्यामध्ये मग इंटरेस्टमध्ये काही फास्ट कुठे काही मला PG मिळत नव्हतं, हे मला माहिती होतं की मला मिळणारच नाही त्यावेळेला, कारण अभ्यासच केलेला नव्हता. पूर्ण MBBS चे जे 5 वर्षाचे जे पूर्ण सब्जेक्ट असतात ते सर्व आपल्याला अगदी 1 वर्षामध्ये वाचायचे असतात. फर्स्ट इयरचे 3, सेकंड इयरचे 3, फायनल इयरचे जवळपास 7 सब्जेक्ट्स, असे सर्व सब्जेक्ट्स तुम्हाला 1 वर्षामध्ये वाचून एंट्रन्स द्यायचे असते. मग मी त्यानंतर डिसिजन घेतलं की आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग त्यावेळेला मला मेडिकल ऑफिसरचा जॉब पण मिळाला होता, पण मी ठरवलं की मेडिकल ऑफिसर नको, आपल्याला पुढे शिकायचं आहे. म्हणून मी डिसिजन घेतलं की नाही, आपण सर्व बसून अभ्यास करू. आणि माझे काही 1-2 मित्रही होते, सोबत बसून मग आम्ही अभ्यास सुरू केला. तर त्यावेळेला मग डिसिजन झालं की आता अभ्यासासाठी काही क्लासेस वगैरे लावावे, पुण्याला जावे. मग फर्स्ट टाइम पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतर तिथे राहण्याची परिस्थिती नसायची. मग 5-6 जण मिळून एका रूममध्ये राहिले आणि या पद्धतीनं मग तिथे अभ्यास सुरू केला. त्यानंतर तिथे पण पहिल्या वर्षी रँक आला तर मला एक अनस्थेशिया मिळत होतं आणि दुसरे मग डिप्लोमा मिळत होते. पण मला वाटत होतं की आपण डिग्री करावी आणि काही फिजिशियन, सर्जन या पद्धतीने करा. तर मग मी ठरवलं की अजून 1 वर्ष अभ्यास करू. मग परत तिथून संभाजीनगरला आलो, इथे बसून परत अभ्यास केला. हा काळ फार खर्च होता अभ्यासाला, कारण काय होतं की ह्यामध्ये एकतर घरून फार काही म्हणजे पैसे यायचे नाही आणि जी आमची पण अर्निंग होती ती काहीच नव्हती, कारण अभ्यास करायचा होता. आणि मला माहित होतं जर मी 2 महिने 3 महिने जरी कुठे अभ्यासाला गेलो, म्हणजे कुठे जॉबला गेलो तर अभ्यासाच्या टच मधून बाहेर पडेल. मग असंच
सर्व म्हणजे त्यावेळेला मला अजूनही आठवतं की ब्रेकफास्ट हा विषय नव्हता आमच्या ह्याच्यामध्ये. तर ब्रेकफास्ट म्हणजे काय असायचं की घरी आईवडिलांनी बनवून दिलेला एक डब्बा असायचा चिवड्याचा आणि शंकरपाळ्याची कॅरी बॅग असायची. तर ती चिवडा आणि ती शंकरपाळे ह्याच्यावरतीच आमचा ब्रेकफास्ट असायचा. म्हणजे सकाळी उठलं की पोटभर चिवडा खायचा. आपल्या खिशामध्ये काय नेमकं हे आपण ओळखलं पाहिजे. पाहिजे, आई वडिलांची परिस्थिती काय आपण ओळखलं पाहिजे नाही का. म्हणजे मी MBBS ला गेल्यानंतर फर्स्ट वेळेला बाहेर हॉटेलमध्ये जेवण, हॉटेलमध्ये जेवण, तर त्यावेळेला पर्याय नव्हता. MBBS तुमच्या बाकीच्या डिग्रीज अभ्यास झाल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिसला सुरुवात केली, साधारणतः आता प्रॅक्टिस मध्ये येऊन किती वर्ष झाले सर? प्रॅक्टिस मध्ये येऊन मला आता 2013 साली मी MCS न्यूरोसर्जरी केलं. म्हणजे 2005 पर्यंत मी MBBS केलं. त्यानंतर 2005 नंतर 2 वर्ष मी पूर्णपणे अभ्यास केला MS मिळवण्यासाठी. मला फ्री शीट मध्ये MS सर्जरी मिळाली ससून हॉस्पिटल पुणे येथे. 2007 ते 10 मग ससूनला मी MS सर्जरी पूर्ण केलं आणि त्यानंतर मग सुपर स्पेशालिटी कोर्स होता न्यूरोसर्जरीचा. मी ठरवलं की आपण न्यूरोसर्जन व्हावं, सुपर स्पेशालिटी कोर्स करावा. कारण त्यावेळेला असं होतं की मराठवाड्यामध्ये फार कमी, म्हणजे आमच्या 5-6 जिल्ह्यामध्ये मिळून एक न्यूरोसर्जन होता. मग आपण न्यूरोसर्जरी करावं म्हणून मग 2007 ते 10 MS सर्जरी केलं आणि 10 ते 13 MCS न्यूरोसर्जरी केलं. म्हणजे टोटल बघितलं तर मी 99 ला ऍडमिशन घेतलं होतं आणि 2013 ला माझं शिक्षण पूर्ण झालं. अभ्यास 13 वर्ष, म्हणजे 13 वर्ष झाला. आपण केलेल्या अभ्यासाचा आपल्या समाजाला लोकांना फायदा व्हावा आणि आज तो फायदा होतोय सर नाही का. सर मला विचारायचं वाटतं त्यात अजून एक गोष्ट सगळ्यात महत्वाची अशी की मी जेव्हा MS सर्जरी कम्प्लीट केलं त्यामुळे त्यानंतर मी ठरवलं की आपल्याला आता MS झाल्यानंतर गव्हर्नमेंट सर्व्हिस करायची काही वर्ष. बरं. म्हणून मग मी JJ हॉस्पिटल मुंबईला जॉईन झालो आणि JJ हॉस्पिटल मुंबईला मी 3 ते 4 वर्ष तिथे गव्हर्नमेंट जॉब केलं. मला खूप जण म्हणायचे तू तर आता MCS न्यूरोसर्जन झाला, इथे गव्हर्नमेंटला काय करतोयस, तू प्रॅक्टिस मध्ये जा, भरपूर मोठे मोठे प्रॅक्टिस आहेत. पण मी ठरवलं नाही, मॅक्झिमम एक्सपिरियन्स घ्यायचा आणि मॅक्झिमम लोकांची सेवा करायची. म्हणून मी 4 वर्ष पूर्णपणे तिथे JJ हॉस्पिटलला निस्वार्थपणे सेवा केली, भरपूर सर्जरीज केल्या. आणि मग त्याच्यानंतर मग संभाजीनगरमध्ये आलं की आता आपला जो बेस आहे, आपलं जे गाव आहे, आपल्याला आपल्या गावाकडे जायचं. त्यावेळेला मला मुंबईला राहण्यासाठी भरपूर अशा ऑपॉर्च्युनिटीज होत्या. म्हणजे मी तिथे असोसिएट प्रोफेसर होतो JJ हॉस्पिटल मुंबईला आणि माझ्या नावावरती PG सीट सुद्धा सँक्शन झाले होते त्यावेळेला, म्हणजे 2 स्टुडंट सुद्धा. तर मला इझिली बॉम्बे हॉस्पिटल म्हणा किंवा लीलावती म्हणा या ठिकाणी मला सहज मला कन्सल्टंट पोस्ट मिळाली असती. पण मी ठरवलं की आपल्याला मुंबईला नाही राहायचं, आपल्या लोकांची सेवा करायची, आपल्याला आपल्या गावाकडे जायचंय. मला एक विचारायचं वाटतं की आयुष्यामध्ये आपण जेव्हा चालतो घडतो नाही का, कारण काही दिवस असे होते की अक्षरशः म्हणजे काही नवीन घ्यायचं म्हटलं तर 10 वेळा विचार करावा लागतो नाही का. आणि आता सगळंच नवीन आहे. या पूर्ण आयुष्यामध्ये तुमच्यासाठी रोल मॉडेल कोण राहील, म्हणजे आदर्श कोण राहील? तसं माझ्यासाठी आदर्श माझे काका होते. ते शिक्षक होते. ते एका रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट मध्ये वारले. पण म्हणजे ते त्यांचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा होता. म्हणजे त्यांनी सुरुवातीपासून मला गायडन्स करत गेले, शिक्षणामध्ये म्हणा किंवा सर्वच फील्डमध्ये. तर ते माझ्यासाठी रोल मॉडेल होते. आता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी साई न्यूरोसिटीच्या माध्यमातून लोकांच्या आपण सेवा करतात प्रामाणिकपणे नाही का. तर काय नाही इथला काय अनुभव आहे? आता कसं झालं की ज्या वेळेला मी प्रॅक्टिसला इथे आलो संभाजीनगरमध्ये, त्यानंतर मग मी कॉर्पोरेट हॉस्पिटल जॉईन केलं, कमल निंबाजरला जॉईन केलं मी त्यावेळेला. तर त्यावेळेला स्वतःचा दवाखाना टाकणे इतकी ऐपत नव्हती, त्यावेळेला शक्य नव्हतं. पण मग तिथे थांबून मग मी असं ठरवलं की 3-4 वर्ष का होईना इथे एक बेस बनवायचा आपला आणि आपल्याला आपलं हॉस्पिटल सुरू करते. इतक्या पद्धतीनं आपल्याला फायनान्शियली जर हेल्प झाली तर आपण सुरू करू. कारण मी बघत होतो की कॉर्पोरेटला बिलिंग्स वगैरे खूप व्हायचे आहे, पेशंट्सला बऱ्यापैकी ट्रीटमेंट घ्यायची तर असायची, परंतु ते पैशाच्या अभावी तिथे हे करू शकत नव्हते. मग मी 3 ते 4 वर्ष तिथे काढले आणि मग नंतर स्वतःच हॉस्पिटल उभं केलं की आता जेणेकरून लोकांना म्हणजे न्यूरोसर्जरी सारख्या सर्व्हिसेस अफोर्डेबल कॉस्टमध्ये मिळाव्यात. म्हणजे असं होऊ नये की ठीक आहे माझ्याकडे पैसे नाही आहेत त्यामुळं मग मी आता इकडे जातो किंवा दुसरीकडे जातो ही वेळ मिळते. त्यामुळे आज स्वतःचे हॉस्पिटल टाकण्याचं एक समाधान असं आहे की कमी पैशामध्ये का होईना आपल्याला लोकांची ट्रीटमेंट करता येते. तुम्ही लोक पाहिले, समाज पाहिला आणि मग बऱ्याच वेळा काय असतं की लोकांच्या खिशात पैसे नसतात
आणि जगाची रीत अशी आहे की दाम करी काम, नाही का? मग दाम कमी असलं तर काम झालं पाहिजे ही भावना तुमची. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे पैसे नसतील, कमी असतील, तर कमी पैशामध्ये त्याला चांगला इलाज भेटला पाहिजे, नाही का? आणि आज ते साई न्यूरोसिटीच्या माध्यमातून तुम्ही खरंच या ठिकाणी साई सेवा करतात खरं असं मला वाटतं. सर जेव्हा आज मागे वळून बघता खरं तर, नाही का, कारण परभणी शहरामध्ये बालपण गेलं आहे, त्या रस्त्यावर तिथल्या कॉलनीमध्ये काय वाटतं आज मागे वळून पाहताना? खूप चांगलं वाटतं ऍक्च्युली मागे वळून बघताना की दोन्ही गोष्टींनी की आपण एक स्वतः एका लेवल पर्यंत पोहोचलो, अचीव केलं आणि आपण ती गोष्ट समाजापर्यंत पोहोचवते. मी आज सुद्धा परभणीला व्हिजिटला जातो. आज परभणीचे 4 न्यूरो सर्जन आहेत, पण मी प्रत्येक महिन्याला न चुकता एक दिवस परभणीमध्ये व्हिजिटला जातो. परभणी शहराने घडवलंय. त्यानंतर हिंगोलीमध्ये लहानपण गेले. मी आज सुद्धा हिंगोलीला व्हिजिटला जातो. मी बाकी कुठेच व्हिजिटला जात नाही, पण परभणी आणि हिंगोली या ठिकाणी व्हिजिटला जातो. कुठल्याही परिस्थितीत नाळ तोडायचं नाही. नाळ तोडायचा नाही. आणि खूप मी बघितलं की लोकांना कसं होतं की तिकडे न्यूरोसर्जन्स नसल्यामुळं त्यांना तिथून गाडी करून इकडे येणे, परत वापस जाणे, त्याचं गाडीचं भाडं द्या आणि परत आमचे न्यूरोचे पेशंट जे असतात त्यांना बऱ्याच वेळेस उचलून आणावं लागतं, त्यांना गाडीमध्ये आणावं लागतं. ते काही बस नेऊ शकत नाही, ट्रेन नेऊ शकत नाही. त्यामुळे लोकांना एका वेळेला जाण्या येण्याचा खर्च असतो 5-5 हजारापर्यंत येतो. आणि आता असं आहे की मी त्यामुळे परभणी हिंगोली व्हिजिट अजूनही कंटिन्यू केली आणि लोकांना आजही असं म्हणजे तिथे गेल्यानंतर त्यांचा अगदी कमी पैशामध्ये म्हणजे जिथे 5,000 खर्च लागतो तिथे अगदी 400-500 रुपये फीस मध्ये तिथे ते त्यांना दाखवून आणि एक महिन्यापासून वाट बघून आता पेशंट की सर तुम्ही कधी येताय, सर तुम्ही कधी येताय. बा विठ्ठल पांडुरंग भक्तांच्या घरी जायचे, नाही का? हो, त्याला मदत करण्यासाठी. तसं मला असं वाटतं की हा साक्षात पांडुरंग आहे जो या ठिकाणी भक्तांची सेवा करतो, म्हणजे लोकांची सेवा करतो. आई शांतामाई त्यांच्याकडनं काय घेतलं असेल तर शांत स्वभाव घेतलाय आणि वडील परशुराम गुट्टे यांच्याकडनं काय घेतलं असेल तर मला असं वाटतं की रामाचे गुण घेतले आहेत. आणि या दोन्हीचा मिलाप म्हणजे या ठिकाणी डॉक्टर सचिन परशुराम गुट्टे मागच्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे सेवा करतात. कारण मी शिक्षण घेतलं, मी ज्ञान कमावलं का आणि कशासाठी याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. बऱ्याच वेळेला मी ज्ञान कमावलं मग मी पैसा कमवणार, नाही का, अशी भावना असते आणि कदाचित काही लोकांच्या दृष्टीने ते बरोबर असेल. परंतु डॉक्टर साहेबांचा स्वभाव असा आहे की मी ज्ञान कमावलं तर या ठिकाणी लोक मला आता कमवायचे. कारण एक टप्पा असतो की ज्ञान कमवत राहा आणि त्या कमवलेल्या ज्ञानाने लोकांना वाचवा, लोकांचे जीव वाचवा, लोकांना गमावू नका तुम्ही. कारण लोकांना गमावून काहीच कमवायचं नसतं. मला असं वाटतं की या सगळ्या प्रवासामध्ये त्यांचे काका जे की आदर्श शिक्षक होते, ज्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं, वडील परशुरामजी गुट्टे, आई शांतामाई आणि एक राहिली कुटुंब त्यांचे सौभाग्य होते, या सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केला आणि इथपर्यंतचा हा प्रवास अगदी सुखाचा समाधानात झालेला आहे. आणि यानंतरचं पुढचं जे आयुष्य आहे ते सुद्धा लोकांची सेवा करण्यामध्येच घालवायचं आहे असं डॉक्टर साहेब सांगतायत. निश्चितपणे डॉक्टर सचिन परशुराम गुट्टे यांच्या साधला संवाद, यांच्या जीवन कार्यावर टाकला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. धन्यवाद. न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्र.